ज्याच्या हातात आहे तो जगाचा मालक भगवान शंकर म्हणजे बरोबर. आणि मंडळी या मामांना या देवाला जेवणाचं ताट तयार करत होते कोण? चंद्राबाई सुतार, जनार्दनची आजी. आणि मामा बोलायला लागले, ए सुतारने, ए सुतारने, अगं तुझ्या नातवाचं आयुष्य म्हणजे त्या जनार्दनचं आयुष्य फक्त 7 महिन्याचं होतं. किती? 7 महिन्याचं होतं. पण तुमची भक्ती, तुमची श्रद्धा, तुमची सेवा पाहून त्याला पूर्ण आयुष्य देऊन टाकलं. मग लक्षात ठेवा, अरे नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मामा मिळवून देतात. पण तशी भक्ती, तशी सेवा, तशी भक्ती आणि तशी सेवा करावी लागते. का तर मामांच्या तळावर सेवेला फार मोठी किंमत आहे. जो करील सेवा तो खाईल पोटभर मेवा, माझा मेवा माझा भंडारा संपूर्ण जगापर्यंत पोहोचणार मामाने सांगितलंय. आणि तेच जनार्दन सुतार, ऐका, तेच जनार्दन कलांबा सुतार आज जिवंत आहे. मंडळी ते जिवंत आहे. आजोबांचं वय असेल तेवढं असेल, जवळजवळ 78 वय. आजच्या तारखेला 78 वय. आम्ही त्यांना भेटलोय. मग विचार करा मंडळी, मामाने आयुष्य वाढवून दिलं. 7 महिन्याचं आयुष्य होतं. किती? फक्त 7 महिन्याचं. मग विचार करा मामांचा अधिकार किती मोठा. शब्द बारीक लक्षात घ्या. धनगराच्या जन्माला आलोय खरं, देव म्हणून आज सगळ्यात कुणाला वळखताच आला नाही. हा देवाचा शब्द. बोला 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 मंचला म्हणा. तर मंडळी देवाकडे येताना, मामांकडे येताना आपला पद, पैसा, अहंकार सगळा घरी सोडून टाकायचा. का? बघा त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. तर बिद्री गाव, सगळ्यांना माहिती आहे बिद्री गाव. आजमापूरला सगळेजण जाऊन आलेले. तर बिद्री गावामध्ये आता मोठा साखर कारखाना. तर त्या बिद्री गावामध्ये एक विधवा महिला राहत होती आणि एक मुलगा होता. 1 एकर जमीन. पण मंडळी परिस्थिती एवढी नाजूक, कर्ज झालं, जमीन गहाण ठेवली एका शेतकऱ्याकडे. दुसऱ्याच्या शेतावर जायचं, मोल मजुरी करायचं, काबाड कष्ट करायचं. पण मंडळी 2 वेळचं जेवण सुद्धा पोटाला नीट मिळत नव्हतं. परिस्थिती किती नाजूक लक्षात घ्या. काय करायचं सुचत नव्हतं. पण मंडळी देव बाळोमाय अमुक्या साधू संतांचा दिंडी सोहळा गावात कशासाठी आणतोय? आपल्याला वाटतं आपल्यासाठी आला काय देव. पण मंडळी लक्षात ठेवा, लोकांची इडापिडा दूर करण्यासाठी, लोकांचे संकट निवारण्यासाठी जगाचा मालक येत असतो. मंडळी मामा कोणत्या गावात जातो, का जातो? अरे एखाद्या व्यक्तीची जरी भक्ती असेल तरी देवाला त्या गावामध्ये जावं लागतं. लक्षात ठेवा, एखादा जरी व्यक्ती मनापासून तळमळला, देवाला विनवणी केली, देवा तुमच्या मेढी माऊलीचं पाऊल आमच्या शेताला लागलं पाहिजे, आमचा सुद्धा काळ नाहीसा झाला पाहिजे, आमची सुद्धा पाठीमागची साडेसाती निघून गेली पाहिजे. म्हणून देव बाळोमाया मुक्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन, ही बकरी घेऊन मंडळी गावामध्ये येतोय. का? एकाची जरी भक्ती असली तरी देवाला तिथपर्यंत पोचावं लागतंय, तिथपर्यंत त्याच्या शेताला मेढी माऊलीचं पाऊल लावावं लागतंय. लक्षात ठेवा. आणि मंडळी मामा या बिद्री गावामध्ये आले. वार्ता पसरली, अरे देव आलाय, देव आलाय, देव आलाय. मामांची बकरी आली, मामांची मेंढी माऊली आली. आणि पळत पळत सगळी लोक मामांच्या दर्शनासाठी गेली. आणि ती महिला आणि तो मुलगा 2 जण दर्शनासाठी गेली. मामांचं दर्शन घेतलं. मामानं त्या मुलाची चौकशी केली. मामानं सांगितलं, त्या मुलाला माझ्या तळावर राहू दे शिवे. त्या बाईला आनंद झाला. का? अरे 2 वेळचं जेवण सुद्धा काबाड कष्ट करून पोटाला मिळत नव्हतं, कर्ज झालं होतं, जमीन गहाण ठेवली दुसऱ्या शेतकऱ्याकडे, करायचं काय? आनंद झाला. आपला मुलगा देवाजवळ राहणार, आनंद झाला. आणि मंडळी ती बाई निघून गेली. तो मुलगा मंडळी 5-6 वर्ष देवाबरोबर सेवा केली. लक्षात ठेवा. आता मामानं ठरवलं त्या मुलाचं कल्याण करायचं. लक्षात ठेवा, अरे आपण देवाकडे काहीतरी मागावं, देवानं ते सहज देऊन टाकावं यात नवल नाही. पण मामाने ज्या वेळेला ठरवलं की आपल्यावर कृपा करायचं, मग मंडळी काही सुद्धा कमी पडत नाही. अरे देव द्यायला लागला तर एवढं देतो की झुळी फाटस्तवर देणारा देव. लक्षात ठेवा मामा, झुळी फाटस्तवर देव देणार आहे. पण चुकीचं जर वर्तन केलं तर मंडळी सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. मामांचा शब्द ऐका, अरे देणाराही मीच आहे आणि घेणाराही मीच. कोणे? देणाराही त्याच्या हातात आहे, देणंही त्याच्या हातात आहे, घेणंही देवाच्याच हातात. आणि मंडळी मामाने ठरवलं या मुलाचं आता कल्याण करायचं. आणि 3 जण भाऊ होते, ज्यांच्याकडे जमीन गहाण ठेवली होती ते 3 जण भाऊ होते. आपापसात वाद निर्माण केला. बघा ही सगळी देवाची लीला, ही मामांची लीला. आणि तिघांनाही वाटायला लागलं, आता आपली जमीन
ही जमीन आहे, ही जमीन त्या मुलाला देऊन टाकायचं, आपला 1000 रुपये काढून घ्यायचं. विचार करा, 1000साठी कर्ज फक्त 1000 आहे. एका 1000साठी जर मंडळी 1 एकर गहाण ठेवायला लागत असेल तर एका 1000ची किंमत किती असेल? जुन्या काळामध्ये मंडळी पैशाला किंमत होती, माणसालाही होती, पण आता पैशालाही नाही आणि माणसालाही. आणि त्यावेळेला त्या तिघा भावातला एक भाऊ त्या मुलाच्या घरी आला, त्यांच्या आईला सांगायला लागला, मला 800 रुपये द्या. कर्ज वास्तविक किती? 1000. 800 रुपये द्या, जमिनीचा कागद देऊन टाक. दुसरा भाऊ गुपचूप आला, मला 600 द्या, मी जमिनीचा कागद देऊन टाकतो. तिसरा भाऊ आला, मला फक्त 400 द्या. पण वास्तविक पाहता 400 रुपये सुद्धा त्या मुलाच्या आईकडे नव्हतं. परिस्थिती नाजूक, स्वस्ताही होती मंडळी. त्या मुलाच्या आईनं काय केलं? मामांचा तळ गाठला, मामांना घरानं घातलं. देवा काय करायचं? मामानं सांगितलं, काळजी करू नका, जो 400 रुपये मागतोय त्याला माझ्या तळावर घेऊन ये. आणि मंडळी त्या शेतकऱ्याला मामांच्या तळावर आणलं. मामाने स्वतः खिशातून पैसे काढून 400 रुपये दिलं. बघा, लक्षात घ्या, येणाऱ्या भक्तांना देव पहिला जेवायला घालणार. कन्याचा प्रसाद असायचा कायम, कन्या आमटी भात. आता फक्त अमावस्येच्या दिवशीच आपल्याला कन्याचा प्रसाद मिळतो. मामा पहिलं पोटाला घालणार आणि गोर गरीब भक्त मामांकडे आलेला असायचा. अरे पैसे असेल नसेल पैसे तर मामा परत एसटी खर्चाला पैसे देतात. अरे असा कुठं देव झालाय का? आलं की पहिलं जेवायला घालणार, पोटाला घालणार, घरी जाताना पैसे देणार. असा कुठं देव सापडणार नाही. लक्षात ठेवा. अरे भक्ताची आठवण काढणारा कलियुगातला कोणता देव असा? जगाच्या पाठीवर फक्त बाळूमा. मामा सांगायचे, अरे तुम्हाला जसं मला बघावंसं वाटतं, ऐका, जसं तुम्हाला मला बघावंसं वाटतं. आता बघा, सगळ्यांना देवाला पाहावंसं वाटते म्हणून तुम्ही आलाय, सगळेजण आपण आलाय. पण मामानं सांगितलं, अरे तसं नाही बाबा, तसं तुम्हाला मला बघावंसं वाटतं, मलाही तुम्हाला बघावंसं वाटतं. अरे तुम्ही घरी जाताना माझ्याही डोळ्याला धारा लागतात. मामा सांगतात, लक्षात ठेवा, भक्ताची आठवण काढणारा देव म्हणजे बाळूमा आहे. बाळूमामा सारखा देव जगात नाही. लक्षात ठेवा, जगात नाही. अरे तुम्ही जर मामांची सेवा करून गेला तर देव तुमच्या घरामध्ये येऊन पाणी भरतोय, आडलं नडलेलं काम करतोय. देवावर देवाचा एक नियम आहे, लक्षात ठेवा, घेशी देवा देशी ऐसा असशी उतार. काहीतरी भक्तिरूपी मंडळी सेवा मामा करून घेणार प्रत्येकाकडून आणि मग मेवा देणार. फुकट जे भाविक भक्त बाहेरून येत आहेत त्यांना विनंती, दर्शन बारी बंद आहे. दर्शनासाठी पुढे कुठे यायचं नाही. महिलांनी पलीकडच्या मंडप मध्ये बसा, पुरुषांनी मधल्या मंडप मध्ये बसा आणि मेणके बंधू देवाच्या समर्थ मंडप मध्ये बसा. सर्वांना हात जोडून विनंती, दर्शनासाठी पुढे कोणी येऊ नका. दोरी बांधा, दोरी बांधा, तिथं दोरी. बोला बाळूमामांच्या नावानं. तर मंडळी, भक्तांची आठवण काढणारा देव म्हणजे बाळूमा. आणि मामानं ठरवलं या मुलाचं कल्याण करायचं. आणि तो शेतकरी मंडळी मामांच्या तळावर आला. तळावर आल्यानंतर मंडळी मामाने 400 रुपये दिलं आणि जमिनीचा कागद घेतला आणि त्या मुलाच्या आईच्या हातावर ठेवला. मंडळी किती आनंद झाला. अरे लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरी करून हाताला गठ्ठे पडलं होतं. 2 वेळचं जीवन सुद्धा जात नव्हतं मंडळी, मिळतच नव्हतं. काय करायचं? पण मामानं कल्याण करायचं ठरवलं आणि त्यानंतर मंडळी त्या मुलालाही घरी लावलं. आशीर्वादाचा नारळ आणि भंडारा दे. आता मला सांगा, ती जमीन पिकवण्यासाठी पाणी तर लागेल, पाणी लागेल का? पण देवानं ज्या वेळेला आशीर्वाद दिलेला असतो, कल्याण केलेलं असतं, तर मंडळी परिस्थिती अशी घडत असती. किती मोठं संकट असू द्या, किती संकट येऊ द्या, आपोआप मंडळी संकट बाजूला होत असतात. आता पाण्याची व्यवस्था कशी होती? तर मंडळी त्या गावामधून एक पाण्याची नळ योजना चाललेली होती आणि या मुलाच्या शेतातून चालली होती. बघा, ही देवाचं नियोजन. आणि नळ योजनेला परवानगी दिली की एका एकराला मोफत पाणी देतो म्हणून ती योजना होती. आणि नळ योजना त्या शेतातून गेली, एका एकराला पाणी मिळालं आणि ऊस लावला. मला सांगा, मामांची ज्याने भक्ती केली शेतात कमी पडू देत नाही देव. लक्षात ठेवा, बकरी ज्याच्या ज्याच्या शेताला पाऊल लागतंय तिथं मंडळी विपुल प्रमाणात पीक पाणी पिकल्याशिवाय राहत नाही. एवढा अधिकार मामांच्या मेंढी माऊलीचा मामांचा. आणि त्याच मुलानं मंडळी मामांची सेवा करून आला. अरे एका एकरामध्ये ऊस लावला. आता देव द्यायला लागला तर झोळी फाटस कवर देतो. भरपूर ऊसाचं उत्पन्न झालं. गुऱ्हाळ टाकलं, गुळाचं गुऱ्हाळ टाकलं आणि मंडळी एवढा गुळाचा पैसा झाला की शेजारी 2 एकर जमीन विकायला निघाली, ती सुद्धा घेतली.
देवाचा ओध येतोय बरं का. स्वयंपाकाकडे असणारे वक्तव्य चला सगळे बाजूला. जेवढं आचार्यापाशी जवळ काम आहे त्यांनीच थांबायचंय. देवाचा ओध येतोय. पलीकडची माणसं पलीकडे थांबा. महिला मंडळ रस्त्यानं येणारे भाविक जाग्यावर थांबा. बसा तिथे खाली. बसा खाली. बसा खाली. इकडला माणूस तिकडे गेला नाही पाहिजे. तिकडला माणूस इकडे गेला नाही पाहिजे. खाली बसून घ्या. लहान मुलं आवरा. पटकन उरका. लहान मुलं कुणाची आहे? इकडला माणूस तिकडे गेला नाही पाहिजे. तिकडला माणूस इकडे गेला नाही पाहिजे. बसून घ्या महिला मंडळ पाठीमागचे. जाग्यावर बसा. बसा खाली. देवाच्या उदाला आणि देवाच्या नैवेद्याला कोणी आडवं जायचं नाही. बोला 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 म्हणजे शेळे मेंढ्याच्या नावानं. तर मंडळी ऊसाचा भरपूर पैसा झाला. 2 एकर जमीन सुद्धा खरेदी झाली. 3 एकरामध्ये ऊस लावला. 3 एकरामध्ये ऊस लावला. गुळाचा पैसा टिबल झाला ना. आणखी 2 एकर जमीन विकायला निघाली. ती सुद्धा घेतली. 5 एकराचा मालक झाला मंडळी. अरे अन्न दशा धातुरी होते मंडळी. परिस्थिती किती नाजूक होती पण देवानं पैसे दिलं म्हणून जमीन सोडून घेतली. आज 5 एकराचा मालक झाला. पण दरवर्षी मामांच्या भंडारा यात्रेला गुळाची ढेप स्वतःच्या डोक्यावर घेणार आणि चालत चालत मामांच्या तळावर जाणार. हा नियम. पैसा वाढला. पैसा वाढला आणि मंडळी परिस्थिती बदलली. राहणीमानात बदल झाला. अरे पापलींचा शर्ट, मसराई धोतर, कोट, काळी टोपी, हातात छत्री, हातात गाड्याळ असा त्याचा रुबाब वाढला. काही दिवसानंतर त्याचं लग्न झालं. काही वर्षानंतर मुलगा झाला. आणि मंडळी विटाळ असल्यामुळं देवाला जाता आलं नाही भंडारा यात्रेला. आता गुळाची ढेप घेऊन निघाला. पण गुळाची ढेप नेण्यासाठी एक गडी घेतला आणि गाड्याच्या डोक्यावर गुळाची ढेप ठेवली आणि मामांच्या तळावर चालत 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 येताना दिसला. मामानं लाभून पाणी करत होता देव. लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण घरातून मामांच्या तळाकडे यायला निघतो, ज्या वेळेला आपण घरातून मामांच्या दरबारामध्ये यायला निघतो, त्यावेळेला मामा सांगायचे अरे तुम्ही 3 पावलं माझ्याकडे चालत या. किती? 3 पावलं चालत या. मी तुमच्याकडे 4 पावलं चालत येतो. 4 आणि 3 किती? 7. मामा सांगायचे मी हाय केलं. म्हणजे मामांचा शब्द बघा. अरे माझी साथ तुम्हाला आयुष्यभर राहणार आहे. लक्षात ठेवा, देवाचा शब्द सांकेतिक कोणा कळत नसायच्या. लक्षात ठेवा, देवाचा शब्द सुद्धा कळत नसायचा. का तर उलटी कोण मामांचा शब्द. पाण्यास लागली तहान संता घरची उलटी कोण. देवाच्या कोणा सांकेतिक असतात मंडळी, कळत नाही. आणि त्यावेळेला मुलगा गुळाची ढेप दुसऱ्याच्या डोक्यावर गाड्याच्या डोक्यावर ठेवली आणि चालत 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 येत होता. मामा निरखून त्या दोघांच्याकडे पाहत होता. समोर येऊन बसलं. मामानं त्या मुलाच्या आईची चौकशी केली. बघा, भक्ताची आठवण काढणारा देव म्हणजे बाळूमा. आई बरी म्हणले. काय न केलं? ही गुळाची ढेप मामा वर्षाला तुम्हाला द्यायला आलोय. जमलं नाही पाठीमाग, आता द्यायला आलोय. अरे बरं केलंच बाबा, आला ते बरं केलं. पण ही गुळाची ढेप कुणाच्या डोक्यावर आली? बघा, देवानं काय सांगितलं? ही गुळाची ढेप कुणाच्या डोक्यावर आणली? मामा गुळाची ढेप आणण्यासाठी गडी आणलाय. या गाड्याच्या डोक्यावर ढेप आणली. त्यावेळेला मामांना राग आला. मामांचं डोळं लाल भडक झालं. अरे रांडाच्या पहिला दिवस विसरलाय वय. आणि त्यावेळेला त्याला पहिलं दिवस आठवायला लागलं. का? मामानं जर पैसे दिलं नसतं तर आज आपली अन्न दशा व्हायला लागली. थत्तर कापायला लागली. पण मामांना राग आलेला होता. पण बाकीचे भक्त मामांना सांगायला लागले मामा ह्याच्यावर दया करा, मामा त्याला माफ करा. पण त्यावेळेला मामाने सांगितलंय बघा, मी सांगतोय तसं जर ह्यानं ऐकलं नाही तर ह्याच्या घराला बुखाच लावल. मामा काय केलं म्हणजे तुम्ही याला माफ करता? मामाने सांगितलं ही गुळाची ढेप ह्यानं डोक्यावर घ्यायची. चालत 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 मोटर स्टँड पर्यंत जायचं. गाडीत बसायची. गाडी त्याच्या गावांमध्ये गेल्यानंतर उतरायचं. पळत गुळाची ढेप त्याच्याच डोक्यावर द्यायची. गुळाची ढेप गड्याच्या डोक्यावर द्यायची नाही. गुळाची ढेप विकायची नाही. गुळाची ढेप कुणाला द्यायची नाही. आता ह्या गुळाच्या ढेपेवर बाळू लंगराचा शिक्का पडलेला आहे मामाने सांगितलं. आणि मंडळी गुळाची ढेप डोक्यावर घ्यायची. चालत चालत घरी नेऊन ठेवायची. परत गुळाची ढेप डोक्यावर घ्यायची. परत चालत चालत मोटर स्टँड पर्यंत यायचं. गाडीमध्ये बसायची. गाडी गावात आली की परत गुळाची ढेप डोक्यावर घ्यायची. चालत 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 माझ्या तळापर्यंत आणून ठेवायची. तर ह्याला मी माफ कर. तो मुलगा